आणि त्यांचे चिरंजीव आहेत ऑर्गन मास्टर ऋषिकेश रमेश नेवरेकर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचं सदस्य आभारी धन्यवाद. पुन्हा एकदा या ठिकाणी मोजून 10-15 मिनिटात बरं का, काय जे आठवायचे असेल कारण का सगळ्यांना थंडी वाजायला लागलेली आहे की नाही. बाई काय काय म्हणते, मी काठ तिला दिली, ती काय म्हणते रातभर प्रयत्न केला तरी आत नाही गेला की नाही. मी तिला म्हटलं काठ माझी श्रीहरीची होती, की श्रीहरीला हा लीलाधारी अवतारी पुरुष होता बाई, असा काय साधा माणूस नव्हता आहे की नाही. त्याचे सवगडी पण तितक्याच ताकदीचे होते आणि म्हणून बाई तो कधी कुठल्या भोकात कुठं कधी गेला तुला पण पता लागणार नाही बाई, कुठं शिरल तू. आशयानं तुला जे फुटलेल्या माठाची साक्ष तुला देण्यासाठी तुला सकाळी कळेल आज गेला का राहिला तो. ही बाई माझी काठ होती, एवढं एवढीला कळत नाही. मी याच्यावरती बोललोच तिला अक्कलच नाही. मी डोक्यावर पडलेली बाई आतमध्ये काय कसा गेला तो तुला सांगितलं काय. ती बाई दुसरी एवढी गवळी होती काय बाई, तो श्रीहरी नावाचा होता. आणि आणखीन काय म्हणली की यांना म्हणते मी काही जाडी आहे काय, आणखी म्हणते मी जर थोडीशी जाडी आहे. तू जाडी असे मान्य करता बाई आहे की नाही. आणि म्हणतो मी नर्स आहे, मला इंजेक्शन कुठं द्यायचं तो मला बरोबर माहिती आहे. बाय तुला इंजेक्शन द्यायचं कुठं कुठं देत असशील वर खाली, पण मी बाई नेमक्याच जागेवर इंजेक्शन देतात. माझ्या हातात आल्यावर मी नेमक्याच जागेवर काम करतो बाई. आणि काय म्हटली बाई, मी फक्त गाण्यावर जातो फटाफट गाण्याचे त्यांना काढ देत जातो बरं का. ती काय म्हटली पहिले गाणं घेतलं तिने, आई जाऊन सुकला रत्न करू बाई नाही की नाही. माझ्या बाई जीवाकडे जाऊ नको बाई नाही, जीवात या कुणीकडे जायचं नाही बाई. आणि असेच माणसं काम करतात बाई. म्हणून तिला काय म्हणतोय, हिचं नाव आहे मगाशी घेतलं दळवी, आता ही वृद्ध आली आणि मला म्हणते सांगते आई जाऊन सकला रत्न करू दे. हिचं नाव वृद्ध आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो, वृद्ध म्हणजे म्हातारी. वृद्ध म्हणजे म्हातारी, वृद्ध म्हणजे म्हातारा. जो अजामिळ नावाचा जो म्हातारा होता की सर्व एवढं पाप केल्यानंतर जो स्वर्गात गेला त्यानंतर तिथले लोक म्हणतायत वृद्ध आलीला ओझ वाहायला, ओझ वाहायला. वृद्ध आलेला ओझ व्हायला. काय त्याला मजा वाटली की यानं पाप केलेलं आहे, कसं गाणं घेते बघ बाई. आणि मी अशी येण्यासारखी इकडे तिकडे जोडीत नाही. मी तुला तुझ्या त्या गवळीच्या काठीची जरा नक्कल केली, मला म्हणते नाकात म्हणते, मी तुझ्या माझ्या नाकात नाही म्हणते. काय असं तो उघड बोलायचा म्हणजे काय म्हणते बघा, पाहून भारी ही वाटते मजा आहे की नाही. पाहून भारी ही वाटते मजा वृद्धालीला ओझवायला. माझं नाद करू नको कुठल्या गाण्याच्या बाबतीत. वृद्ध आलेला ओझ व्हायला म्हण मला त्या मला हे पाहून भारी ही वाटते मजा वृद्धालीला ओझवायला. केले हे पाप त्याने अमाप कोणी सांगितले होते करायला. हे पाहून भारी ही वाटते मजा वृद्धालीला ओझवायला. पाहून भारी ही वाटते मजा वृद्धालीला म्हणते हो आहे की नाही. आई जाऊन सुकला रत्नाकर आहे की नाही. आता ऐक बाई, तुम्हाला माहिती आहे सगळी गवळण आता सगळ्यांना माहिती आहे. हे रडू नको बाळ, हे रडू नको बाळ, मी पाण्याला जाते आहे की नाही. आता शब्द असे की वेगवेगळे सगळेजण सवगडी दूध मागतात. तू वेगवेगळं कुणाला देशील, वाईला कुणाला देशील आहे की नाही. तुझं वाईला कुणाला देशील, तुझं वाईला वेगवेगळा, तुझा वाईला कुणाला देशील, ह्याला देशील का त्याला देशील, वेगवेगळा आहे की नाही. कसं घेते बघा, दह्या दुधाचा हमाल तू कुणाला देते, मागता ही सारी पोर तू कसे भगविते. सांग कुणाला तू जवळला देते, सांग कुणाला तू जवळला देते.
आहे की नाही? मला म्हणते हा रेड्यावर चढतो महाकाळ. हो बाई, रेड्यावर बसूनच सगळ्यांना लिहितो बाई, आणि तेवढी ताकद आहे महाकाळाच्यात. आणि म्हणून आता तुझ्यावर आता म्हणतो ना, आता वेगळा गाणं आहे बाई, तुला सांगतो विषय पटल मग बघ समज तुला कसं काय म्हणायचंय ते. ज्या वेळेला द्रोणाचार्य परीक्षा घेतात आणि त्यावेळेला कर्ण इतका धनुर्धारी होता, एक बाण मारल्यानंतर इकडला एखादा पक्षाचा डोळा फोडला, तो फिरून येईपर्यंत दुसऱ्या डोळ्याला बाण लागलेला असायचं. एवढा धनुर्धारी होता की असा धनुर्धारी कोण आहे अर्जुना, तुझ्या वर चढतो कोण आहे? रात्रीचा बघतोय तुझ्या वर चढतो तो कोण आहे? कसं घेते बघाय. पहिले कित्येका श्यामी पोरी अशी एकमेव तू धनुर्धारी, तुझ्यासाठी हा जीव माझा तडफडतो, मजल गाठा या धडपडतो, सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो, मजल गाठा या तडपडतो, सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो, मजल गाठा या तडपडतो, सांग रात्रीचा तुझ्यावर चढतो, मजल गाठा या तडपडतो, सांग रात्रीचा तुझ्यावर चढतो. उपटतो महाकाळ, उपटतो आपली जटा. हा तुला बाय आता काही कामात आली नाही, आणि म्हणून तुला काय सांगतोय की ज्या वेळेला कंस सांगतोय की एकेकाला मी अशी मारीन ना, तो आता एक एक गिनती करीत बघ, तुझ्या आटा मी 8व्याला पण मारणार, तुझा एक गेला दुसऱ्याला मारलं तर तो कंस सांगतोय हे देवकी एकेकाला बोलून मारीन, जसं जन्माला येईल तसं, तुला काम नाही धंदा राहिला ग बाई, तुझ्या मोजीत बस, तुला काम नाही धंदा राहिला ग बाई, तुझ्या मोजीत बस, तुला काम नाही धंदा राहिला ग बाई, तुझ्या मोजीत बस, तुला काम नाही धंदा राहिला ग बाई, तुझ्या मोजीत बस. एकेकाला बोलून मारीन, गेला जन्माला येईल तसं, एकेकाला बोलून मारीन, लगेच जन्माला येईल तसं, तुला काम नाही धंदा राहिला ग बाई, तुझ्या आणि म्हणून आता तुझा तो विषयाला म्हणून या ठिकाणी गाणं घेतोय. श्रुतिकीर्ती नावाची जी कंसाची म्हणजे श्रीहरीची आत्या होती आणि तिची मुलगी, तिचं नाव होतं भद्रा. सगळे आनंदाने म्हणताय वृद्धा आहे ना, सगळे म्हणतात आनंदे वृद्धा, आणि हिची भद्रा हिची श्रुतिकीर्ती होती, ही म्हातारी आहे, तिची ही सुंदर भद्रा कशी म्हणते बघा. श्रुतिकीर्तीची पोरगी छान पडता बघा नंदराम, श्रुतिकीर्तीची पोरगी छान पडता बघा नंदराम, है ना. आनंदे म्हणती सारे वृद्धानी हिची भद्रा, आहे की नाही. पोरगी किती छान आहे, आनंदाला सगळे म्हणतील. आनंदे म्हणती सारे वृद्धानीची भद्रा, आनंदे म्हणती सारे वृद्धानीची भद्रा, आनंदे म्हणती सारे वृद्धानीची भद्रा, म्हणती सारे वृद्धानीची भद्रा. आणि बाई म्हणते शेवटचं गीत बाईने घेतलं, म्हणते याची खाजवून लाल झालेली आहे की नाही. हा, आणि हा कान्हा असा आहे ना, त्याला लाल म्हणतात. कोण कान्हा म्हणतो, कोण नंदाचा लाल म्हणतो. लाल म्हणजे मुलगा, तर दांडू घालून आहे ना, तो सगळी अख्खी म्हणतात ना माठ खाली करतो, ही हंडी खाली करतो. कसा विषय घेतो बघ. तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग, तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग, दांडू घालून तुझी ही खाली करतोय लाल ग. अनुष्का तिवरेकर, अनुष्का तिवरेकर या ठिकाणी कोमलताईंचा चिरंजीव ना दादूस, या ठिकाणी त्याचं या ठिकाणी त्याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्याचे सतत आभारी, धन्यवाद.
तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग दांडू दांडू घालून तुझी ही खाली करता येणार 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 या ठिकाणी फरमाईश आलेले आहे एकच इच्छा आहे महाकाळ गोवा या ठिकाणी मला वाटतं वसंत भोयर यांची ती गवळण आहे गोटे गोरे भाऊ कोकरे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे थांब ना गाणं आहे ते. जशी मांजरी परी राधा होती पाऱ्यावर त्यांनी जाऊन मजा लुटली हिच्या आईच्या डेऱ्यावर यांनी जाऊन मजा लुटली हिच्या आईच्या डेऱ्यावर माझ्या नादाला मी खरंच लागू नको असं बाहेर आहेत ना हे थंडीचे दिवस आहेत लोक लांबून लांबून आले म्हणून या ठिकाणी फास्ट मध्ये घ्यायला लागते बाय आणि म्हणून एक जाता आता तुला कसं मार करतो बघ हा कथाकथी या शब्दाचा अर्थ आहे वेगवान आणि हे वेगवान या ठिकाणी जो मारा करणारा जो धनुष्यबाण होता त्याचं नाव होतं गांडीव आहे की नाही तर शेजारी सांगतोय अर्जुनाकडे गांडीव आहे ना तो असा कचाकच वार करतो ना वेगवान वार करतो आहे का गाणं तुझ्या पायात पैंजण वाजती झुमझुम तलवारी युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर अर्जुनाचे या शस्त्र थोर होत बांधीवर बघ करील कचाकच वार तो भाबो याच्या गांडीवर बघ करील कचाकच वार तो हा बयच्या गांडीवर बघ करील कचाकच वार तो हा बयच्या गांडीवर सोहळ्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले त्या सर्व आयोजकांचे या ठिकाणी शंकरदादा गोरे असतील आमचे प्रवीणदादा प्रताने असतील ही संपूर्ण मंडळी दावादादा सावंतवाले असतील या ठिकाणी आमच्या कोमलताई तिवरेकर या ठिकाणी लांबून आलेले त्यांचं युट्यूबरचं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो पिंडाच का काय त्याचं काही शेवटचे बाद आहेत काय नाही सुरुवातचे फक्त दाखवू नका आणि या ठिकाणी मी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो सदा सर्वदा युग तुझा घडावा